हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज ना आमच्या गावामध्ये ना मलकरसिद्ध पालखीची जत्रा आहे आणि खूप छान ही जत्रा असते बरं का. आणि अमावस्या दिवशी ना ही जत्रा असते. तर ही एक ना प्रसिद्ध धार्मिक व सामाजिक उत्साह असतो आणि खूप छान अशी ना आमच्या गावामध्ये ना दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आणि या जत्रेत ना खूप छान ही मलकरसिद्धची महाराजांच्या पालखीवरती ना जत्रा असते. तर पालखीमध्ये ना संत मलकरसिद्ध महाराज यांच्या पवित्र चिन्ह व मूर्ती छान पालखीमध्ये ठेवून त्याची अशी भेटीगाठी भेटवल्या जातात. आणि भक्तगणांच्या मनात नाही जत्रा ना आस्था आणि भक्तीची प्रचंड आणि अनुभूतीने निर्माण केलेली असते. आणि साधारणपणे ही जत्रा ना दरवर्षी मेमध्ये किंवा जूनमध्ये ना याची जत्रा असते. तर जत्रा ना 2-3 तास ना अशी चालत असते. सायंकाळी ना आत्ता बघा 5 वाजलेले आहेत. तर 2-3 तास ना अशी ही जत्रा चालूच असते. आणि गावभर ना छान अशी ना पालख्यांची उत्साहाची तयारी केलेली जाते. आणि गावभरून पालखी घेऊन छान अशा ना जात असतात. आणि छान अशी आमची गावची यात्रा असते बरं का. आणि जत्रेमध्ये लहान मुलांना खाण्यासाठी वगैरे आईस्क्रीम कुल्फा वगैरे हे तरी येणारच. आणि तबला ढोल भजन आणि खूप छान असे ना हे असतं. तर मी ते ना आवाज मूट केलेला आहे. तर त्याचा तबल्याचा ढोल ताशाचा आवाज खूपच येतोय म्हणून. तर ना जत्रेत ना सहभागी होण्यापासून बघा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ना छान अशी ना सर्वच जण जमा होत असतात. आणि ह्या जत्रेवेळेस ना घरातली स्वच्छता पण तेवढीच महत्त्वाची आहे. तर घरातली पण ना साफसफाई व स्वच्छता करून मग नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो. पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि खिरीचा स्वयंपाक असतो. तर ना खूप छान असे ना ही गावची जत्रा असते. तर काही जण ना काही किलोमीटरवर पण चालत येतात आणि श्रद्धा असते बरं का त्यांची. आणि ही जत्रा ना गावकऱ्यांची ना एक सामाजिक एकत्रीकरण आणि सर्व लोक एकत्रित येतात जत्रा वगैरे असल्यानंतर. आणि इथे ना 11 गावच्या पालख्या आल्या होत्या. तर ते मला मी पुढे सांगते की कुठल्या कुठल्या देवाची पालखी आली होती. तर ना मंदिर परिसराची पण ना खूप छान त्यांनी सफाई आणि सजावट पण केली असते. आणि सकाळी आरती अभिषेक असतो आणि पहाटे ना दर्शनासाठी ना खूपच गर्दी असते. आणि जेवणाचा प्रसाद पण असतो सकाळी आणि संध्याकाळी. तर मलकरसिद्ध महाराजांची विशेष पूजा असते. खूप छान नारळ फुले अर्पण गावातील मानकरी आणि पुजाऱ्यांच्या ना उपस्थितीनुसार ना ही पूजा केली जाते. आणि भजन ना हे छान अभंग वगैरे खूप छान असे ना भजन वगैरे असतं रात्री. तर पालखी सजवण्याचं ना खूप छान त्याने बघा इथे ना पालखी वगैरे सजवलेल्या आहेत. तर एकमेकांना अशी भेटी वगैरे देतात. तर 11 अशा ना पालख्या आलेल्या आहेत 11 गावावरून. तर कोणकोणत्या देवाचे पालख्या आहेत तर तुम्हाला सांगते मी. तर आमच्या गावातील ना मलकरसिद्ध आणि श्री गुरु सोमेशीर, श्री महासिद्ध आणि श्री मंगरायसिद्ध आणि श्री कर्णी मलकारसिद्ध आणि श्री बिळगोसिद्ध आणि श्री मुत्तापा वर्डिया ह्याची ना पालखी आलेल्या आहेत. आणखीन ना 4 आहेत तुम्हाला सांगते. तर श्री ओगनमुत्या आणि श्री अमोघसिद्ध आणि श्री अमरगोंडा आणि श्री भूताळसिद्ध अशा ना 11 पालख्या आलेल्या आहेत. पण गावं मला जास्तीची काय माहिती नाही ती. पण मी देवाची मात्र नावं ना थोडीशी जाणून घेतली म्हणजे कोणकोणत्या देवाची पालखी आलेल्या आहेत. तर 11 पालख्या आहेत. तर श्री गुरु सोमेश्वर, श्री महासिद्ध, श्री मंगरायसिद्ध तर श्री मलकारसिद्ध, तर श्री मलकारसिद्ध, श्री बिळगोसिद्ध, श्री मुत्तयवर्डिया आणि श्री अमरगोंडा आणि श्री भूताळसिद्ध आणि श्री ओमंगनमुत्तेया आणि श्री अमोघसिद्ध असे ना 11 पालख्या होत्या. आणि खूप छान त्यांच्या इथे बघा भेटी होतात. आणि खूप छान असे भाविक ना ते पालखी वगैरे घेऊन जात असतात आणि एकमेकाला अशी भेटीगाठी त्यांनी देत असतात. तर दरवर्षी आमची गावची यात्रा ना छान असते बरं का. आणि सर्वजण एकत्र येतात तर आणखीन छान उत्साह वाढतो. आणि दूरदूरच्या गावामधून पण ना भाविक आलेले असतात बरं का ही पालखी सोहळा पाहण्यासाठी. तर खूप छान ही आमची जय मलकारसिद्धची जत्रा असते. आणि वातावरण तर इतकं दुमदुमलं असतं ना त्या ढोल ताशा हलगी लेझिम तर खूप भरपूर. तर खूप छान असे ना काही भक्त पण नवस फेडण्यासाठी बरं का पालखीसमोर ना दंडवत पण घालत असतात. आणि पालखीच्या दंडवत घालून छान देवाची अभिषेक पूजा वगैरे घालत असतात. तर छान असते बरं का आमची ही मलकरसिद्धची जत्रा. तर खूप भाविक होते. मला जमेल तेवढं मी ते शूट केलेलं आहे. कारण उन्हाळ्यात ना म्हणजे आता ऊन जास्त असतं 5-6 वाजला तरी पण बघा ऊन भरपूर आहे.
तर ना खूप छान ना ही आमची गावची जत्रा असते. तर मी जास्तीचा म्हणजे काय झालं माहिती आहे का, ऊन जास्त प्रकाश पडत होता म्हणून ना व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं असं ब्लर ब्लर वगैरे दिसत असेल. तर सर्व भाविक ना हळद वगैरे अशी टाकून ना छान अशी ना पालखींची नमस्कार वगैरे करत होतात. आणि ना मलकर सिद्ध महाराज हे ना आपल्या ग्रामीण भागातील अनेक भक्तांची ना श्रद्धा मानले जाते. तर महाराष्ट्र कर्नाटक ना सीमेवरील ना भागात त्याची मोठी भक्ती आहे बरं का या मलकर सिद्धची. तर विशेषतः म्हणजे शेतकरी, ग्रामीण कुटुंब आणि वारकरी जोडलेले लोक त्यांना ना छान अशी ना लोकदैवत मानत असतात. तर नवसाला पावणारे देवस्थान अशी ही भाविकांची श्रद्धा इथे आहे. तर पालखी भजन तर उद्या सकाळी पण आहे. तर पहाटे 3 वाजता आणि 4 वाजता पण असते बरं का. आणि आमच्या इथे ना सोरेगावमध्ये ना पूर्वीपासून ग्रामदैवत आणि संत परंपरेशी संबंधित उत्साह भरत होतो. आणि कालांतराने बघा मलकर सिद्ध महाराजांच्या पालखीची ना परंपरा सुरू झाली आणि ती छान अशा ना मोठ्या जत्रेत रूपांतरित झाली. आणि सुरुवातीला ना ही जत्रा लहान स्वरूपात तेवढीच थोडे लोक जमा होत होते, पण आता ना 2026मध्ये बघा खूप छान आणि भरपूर सारी लोक जमा होऊ लागलात. त्यानंतर ना आसपासच्या गावातून पण ना खूप सारे भक्त या दर्शनासाठी आणि जत्रेसाठी हजर राहतात. तर आज अनेक गावातील लोक ना दरवर्षी या मलकरशीच्या जत्रेला येत असतात. छान तर तिथून ना 1, 2, 3 तास छान अशा भेटी वगैरे झाल्या. आणि नंतर ना आता त्या ना त्यांच्या तिथेच म्हणजे मलकरशीचं मंदिर आहे ना तिथं नेऊन हे पालखी वगैरे उतरवत असतात. तर खूप छान. तर तुम्हाला आणखीन मी थोडंसं म्हणजे मंदिरात पोचल्यानंतरही तुम्हाला शूट करून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर ना या जत्रेमध्ये बघा खरंच खूप अशी गरमी पण होत होती, तरी पण बघा भरपूर भाविक ना हजर होते. तर इथे तुम्हाला दिसत असेल मी थोडासा इथे जवळून ना व्हिडिओ घेतलेला आहे. श्री मलकर सिद्ध महाराजांची सर्व छान इथे पालख्यातून मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत बरं का. तर तुम्हाला इथे जवळून दाखवते. खूप छान. आणि दरवर्षी ना अमावस्या दिवशीच ना ही आमच्या इथे ना मलकरशीची जत्रा असते. तर मला व्हिडिओ शेअर करायला तुमच्याशी थोडासा लेट झालेला आहे, समजून घ्या. तर तुम्हाला आजचा आमचा ना गावची जत्रेतील ना पालखीचा गाठीभेटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.